गुड मॉर्निंग गाईज. दिवस दुसरा चालू झालेला इकडे. आम्ही आता चाललोय सकाळी सकाळी याच्या नदीवरती. जस्ट पोरं उठली, अजून आंघोळ्या बिंगोळ्या काहीच झालेल्या नाही. तर बघा पोरं चालतात, सगळे चाललेत नदीवरती. आता दात बीत घासायला तिकडं काय जरा नदी बिदी बघायला काय असेल ते. आमचे दुसरे कॉन्टेंट क्रिएटर इकडे नेचरचा चांगला असा व्हिडिओ काढताना इकडे दीपक देवचंद राठोड, आमचे आयकॉन प्लेअर. मस्त वेगळे व्हिडिओ काढून ते पण एडिट करतात. आम्ही जर नाही मॅच सध्या अजून काय झालेलं नाही काय आंघोळ बिंघोळ, त्यामुळे काय बोलणार नाही काय. बघा कंटिन्यू व्हिडिओ मस्त एडिट करतील. नंतर फोटो बिटो फुल चालू आहे बाईक तर नाही एकदम. त्याच्या नदीवरती पोचलेलो आहे मी आता. थोडंसं ॲडव्हेंचर करून नदीवर जायला लागेल. नदीवर या नदीमध्ये बोलतात मगरं पण येतात कधी कधी, पण आता काही कोणी दिसत नाही. असं नदीवरती मग दात घासायला यायचं काय यायचं, इथं फोटो काढायला आलेत. एक एक फोटो काढायला घेतले खपाखप खपाखप. हे बघा त्याच्यामध्ये यायचं एक नाटकं, मला उडू दे मला फोटो काढायचे. का फोटोसाठी तयारी चालू आहे. फक्त एकच फोटो काढायचा, तयारी बघा यांची किती. काय खरं आहे तर बघा बाबा पुरा बेकार. अजून काय सर डंबेल्स आणून देऊ का. आता आम्ही निघालो तर आमच्या इथून आता भरपूर आमच्या म्हशी आलेल्या आहेत. तर मशीन हाकलायला एक माणूस आणलेला आहे आम्ही. तर बघू शकतो. चल घे चल पटकन घे चल. हाकल हाकल पटावट हाकल 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 पटावट चल. हाकल 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 पटावट चल. गावात एक मित्र राहतो अभि नावाचा. तो आता आलेला, एकदा आंबेजीला आलेला आमच्या इकडे. हत्तीच्या आईला पचका झाला आमचा. पचका झाला वाटतं आमचा. अभिच नाही घरात. त्याला नाही आहे हेडफोन बस आल्याचे. गेमर आहे काय. कोकणामध्ये सगळं जेवण पाणी तापवणं हे सगळं चुलीवरती चालतं. आणि त्याच्यामध्येच खरी म्हणजे कोकणात मजा आहे ती कुठंच नाही. याच्या आम्ही घरीला शोधायला गेलो तर हा आम्हाला आता भेटलाय. तर याला कधीपासून शोधत होतो आम्ही. दात लावला काय. दात बघू दात लावला रे. दात बघू लागला दात बघू ऐकायला कधीच बोल. आता भेटलाय आम्हाला. आता थोड्या वेळाने आंघोळ बिंघोळ करू आम्ही. आणि हा आमचा इथं ग्राउंड आहे खाली समोरच. इथं आम्हाला खेळायला यायचं थोड्या वेळाने. लागलं पण टुर्नामेंट चालू होते तिथे. आता खेळायला यायचं थोड्या वेळात आम्ही. पटकन आंघोळ बिंघोळ करून. 1 hour later. बॅट्समॅनची Not bad. Now you. Helicopter, helicopter. त्याला फुल छावा बनले तो. यांची प्रॅक्टिस चालू आहे. यो काशा बॉलर. अयो चू वाईट बॉल. सुना क्या
ये भी मेरी गलती है। नाही भाई मेरी गलती नहीं मेरी गलती है। नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार। त्याची चुकी नाही, त्याला पीज तशी खडबडी भेटले. हा आमचा यॉर्कर. मोबाईल बाहेर गेलो फिरायला, तिकडे आम्ही 5-6 मॅच हरलो. आणि भांडी हरवल्या ना सगळ्यांच्या. त्यानंतर मग काय आला, आता आमच्या गावाला नुसतं आम्हाला नावं ठेवतात. तुम्ही इकडे जाता तिकडे जाता, पैसे बाय घालवता खेळता. आता आम्ही पुढे संतापमध्ये आहो. आता आम्ही टॉस जिंकलो, पहिली बॅटिंग घेणार आहोत. नुसतं तोडत आली, नुसता मारकाम बांधकाम मिस्त्री. 1200 रुपये हजेरी. तुम्ही अशा प्रकारे जर प्रॅक्टिस बघितलेली आमची कशी चालू होती, तर आमच्या इथे एक आयकॉन प्लेअर आलेला आहे, त्याची आपण थोडीशी मुलाखत घेऊया. तर तुम्हाला इथे प्रॅक्टिस करता करता पिच कशी वाटली तुम्हाला pitch? रात्रीच्या शांत झोपेनंतर आम्ही इकडे पिचची पाहणी करायला आलतो. आणि तुम्ही इकडे पिच बघू शकता. त्यांना पिच दाखवा. पिच वरती शेण मारले सकाळ सकाळी एकदम प्रॉपर इथे नोची लाईन आहे, इथे नोची लाईन आहे. आणि इथं पूर्ण बॉलिंग आणि हा अख्खा ग्राउंड सेटअप सर्कल पाठी पण चौका इकडे. सो एकदम प्रॉपर पूर्ण ग्राउंड झालेला आहे इथे तयार. तर आमचे आयकॉन प्लेअर तिकडे पाळले का थांबा, आपण त्यांच्याशी जरा संपर्क साधूया. आयकॉन प्लेअर, तर तुम्हाला काय वाटतं मॅची विषय, आपण जिंकू काय होईल? अजून तर टीम काही आलेल्या नाहीयेत. आपण बघूया. आपण इथे बसूया आणि आपण भाषण एकमेकांचं करूया, काय करायचं बोला. आता आपले प्लेयर आलेले आहेत सध्या सगळे जोरामध्ये आहेत. कारण की सकाळची पार्टी खूप चांगली झालेली इकडे चिपळूणमध्ये. आणि आता बघू शकता प्रॅक्टिस चालू आहे आपल्या पोरांची. सध्या ते फुल जोरामध्ये आहेत. आणि हा जो उत्साह हा दुपारपर्यंत राहिला पाहिजे. आता ज्या प्रकारे आपले प्लेयर आपण आणलेले आहेत तिथे खेळायला, तिथे चांगलेच खेळतील. कारण आपण मोजून बॉलर आणलेत, मोजून बॅट्समॅन आणलेत, चांगले फिल्डर आणलेले आहेत, काय टेन्शन नाही. आणि तरी पण माझ्या गंभीर साथीसाठी मी ओपनिंगसाठी माझा मित्र प्रथमेश चव्हाण त्याला आणलेला आहे. मोजून त्या पाहणारे प्लेयर आहेत ते, त्यानंतर काय टेन्शन नाही मला. ते असताना मी काही टेन्शन घेणार नाही जास्त. तुम्ही बघू शकता त्याचा माईक पण चालू झाला इकडे. आता आपण कॉन्टॅक्ट करूया. आणि आमच्या टीमचं नाव आहे रोमन किंग 2147. रोमन किंग 2147 आहे. आटाळी. टीमचं नाव टाकलेलं आहे आंबिवली आटाळी. आमचे प्रॅक्टिसच चालू आहे पोरांची. आणि तरी पण आम्हाला काही टेन्शन नाही. आमची एंट्री वगैरे राहणे खाण्यापिण्याचा सर्व खर्च आमचा मित्र सिद्धेश कदम यांची होणार आहे. झालेला आहे म्हणजे प्रॉपर. तरी आम्ही एक फोन केल्यावरती आमची इकडे सर्व सोय होणार आहे रात्रीची. रोशन पाटील, दीपक खाडे आणि अमोल आठोड आमचे आधारस्तंभ. 3 आधारस्तंभ, 4 आधारस्तंभाचा आमचे 3च आहेत. एक तुटला आहे. बहुतेक तो आम्हाला भेटला तर आमचं अजून काहीतरी होऊ शकतं जास्त. सध्या खूप चांगलंच चालू आहे, काय वाईट नाहीये. तर त्यांना आम्ही आता फोन करूच. इकडे आपली एंट्री पडलेली आहे रोमनच्या नावाने. तर जसा रोमन झुंजतो तसं आम्ही इकडे झुंजणार आहे. आम्ही हार जिताची पर्वा करत नाही. बघूया आता काय ते काय. आता सध्या मी प्रॅक्टिस करतो. भेटतो तुम्हाला प्रॅक्टिस करू. इथला नवतरुण उत्साही मित्र मंडळ आमडस कदमवाडी तालुका खेड आयोजित भव्य अंडरआर्म बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धा. ते तुम्ही बघू शकता. पहिलं प्राईज आहे ते 10,001 रुपये, दुसरं प्राईज 7,001 रुपये, तिसरं प्राईज 3,001 रुपये विथ ट्रॉफी. बाकी सगळं तुम्ही इथे नियम बघू शकता. तर आपल्याला याचा मानकरी तरी कमीत कमी बनायचं आहे. तर त्यासाठी नक्कीच पोरं प्रयत्न करता येते. बघा ते बघू शकतो. मी प्रॅक्टिस चालू आहे पोरांची कंटिन्युअसली. सगळे फिल्डर आहेत तिथे बघू शकता. आयकॉन प्लेअर आमचे कसे फिल्डिंग करताना इकडे एकदम भारीवाली फिल्डिंग. इकडे टॅब. प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही चाललो तर नाश्ता करायला. पोटा पाण्याची सोय. तरी मयुरेश कदम आमचे स्पॉन्सर आहेत आज. बघूया कशा प्रकारे आमची ते सोय करतील. पेमेंट झाला नाही अजून तर स्पॉन्सर बिन्सर इकडं हे राहिले माझं. आशिष पाटील ए रावले काय चालणार नाही. चला. आणि बघा आमची मर्सडीज आम्ही याच्यामध्ये जाणार आहे. तुम्ही याच्याने बघू शकता. ही आमची स्वारी आम्ही याच्यामध्ये जाणार आहे. आणि इकडे हिशोब करताना का कोण पैसे भरणार. माझा पगार, तुझा पगार, बापाचा पगार, सगळ्यांचा पगार. सबका बदला लेगा तुम्हाला, सबका बदला लेगा, सबको खिलाएगा. अशा प्रकारे आपली गाडी आलेली आहे इकडे. आणि
सगळ्यांची चुंबळा चालू आहे. जागा पकडी चालू आहे यांची. मला भेटली चांगली जागा. मस्त जागा आहे का पद्धतशीर चालू आहे. निघूया इकडं आता. सगळ्यांच्या मिसळपाव आलेल्या मस्त वगैरे पोट भरून नाश्ता करूया इकडे. चौघांच्या पण मिसळपाव इकडे पाठी 2 जण बसलेले आहेत. मिसळपाव खाल्ल्या, चहा पिली, कॉफी पिली, चायनीज वेळ खाल्ली, सगळा खाल्ला. बिल झाला 540 रुपये पर पर्सन. 60 रुपये आले. त्यांनी पैसे मारले तर त्याला सगळ्यांनी ऑनलाईन केले 60 रुपये. पैसे आले नाही आता पुढे 500 रुपये तिथे मारले. 60 रुपये दिलेत मी. तर आता चिकन घ्यायचा प्लॅन चालू आहे. संकष्टी पण आहे आज. असा विषय रात्री बसू 12 नंतर चिकन बिकन खायला. हा घे ना सांगतो पडी. घे ना मग. आजचा आमचा स्पॉन्सर आहे तो आकाशी. आपली कॅश कुठे गेली? 60 रुपये दिले त्याने काढून ऐकून. अजून बाकी आपला काय स्पॉन्सर काय नुसतं असतो द्यायला. स्पॉन्सर घ्यायला आहे आमचा. बोल चिकन घ्यायला गेल्या वाटतं सध्या तिथं. कुठे गेला तो? चिकनचा प्लॅन चालू आहे. पण आज विषय असा आहे का संकष्टी चतुर्थी आहे. रविवार तू खाशील चिकन? मग नक्की बाहेर आलं सगळं चालू बरोबर आहे. मग सगळे तू खाणार आहे का चिकन? हो आम्ही काय पाळत नाही. संकष्टी आजचा प्लॅन काहीसा वेगळा आहे. आम्ही 12च्या नंतर कॅम्पिंग करणार आहे. फुल बॅग मध्ये टेंट बिंट घेऊन आलो. फुल आता घेऊन आलेलो आहे. मॅची झाल्या की लगेच चालू करू टेंट बांधायला. पाकिट जरा खाली झाले तो पण भरा. भाऊ किती झाले खाली? आमच्या पाऊस बघू शकतो तुम्ही. पाकिट खाली पाकिट चालू झाला. मागं ओपन होता ना. काय झालं दाखवायला आता मागं. वन साईड दीपक राठोड इकडे किती सेवा. उलटी वाट्या. हे बघा वाट्या. दिवाळीच्या पंत्या. वाट्या दिवाळीच्या पंत्या. दिवाळीच्या पंत्या इकडे. चिकन घेऊया आणि मग निघूया घरी जायला. मॅच खेळू. तुम्हाला दाखवूच आम्ही ब्लॉग मध्ये सगळा काय कसा खेळतोय आम्ही प्रॉपर एकदम लेवलला. रे पकड ना हवा ना रोजचा मावा. अरे मिसळपावला पण टेस्ट 1 नंबर होती. जास्त खाल्ली नाही बरोबर. थोडं खातात मावा ना. आम्ही खातात हवा. बघा इकडे लागले भरपूर सोडा जलजिरा मिक्स करायला घेतला. हे दीपक राठोड मॅन फ्रॉम आटाळी. गचका मार खाली येत झाला नाही. कपल आता इथंच. कपल इथं गचका इथं. फुल दगडात मारामारी चालू आहे. फुल पायरी पद्धत मार. लाल माती कसं पायरी घेऊ. जाताना रिक्षामध्ये गेलो आणि येताना फुल इथं रानवाट चालू आहे. फुल ॲडव्हेंचर.
बघा निश्चित धपा धप एक किती वेळ लागेल पोचायला काय माहिती. नाही बोलता अर्धा तास तरी लागेल पोचायला. रस्ता बघा भरपूर लांब आहे अजून. नशीब विक्री हो ते आंबडस कदमवाडी बघा ते तो रस्ता कुठे जातो इकडे पुढे. इकडून उजव्या अंगाला खालच्या हाताला का उजव्या अंगाला खालच्या हाताला. खालच्या हाताला. मग तुम्ही काय तर झोपलेत. माझ्या बापाचा रस्ता आहे. आपण रस्त्यामध्ये इकडे गावतात जा रस्त्यात कशाला झोपले तिकडे. जाऊ दे रस्त्यात झोपडत जा ना. मंदिरात पाया पडून झाला आता. तर आता तिकडे मॅचेस चालू होतील काहीतरी अर्धा एक तासामध्ये चालू होतील. तर एंट्री टाकलेली आम्ही आता तिकडे जाऊन खेळू आम्ही. बघू जिंकतं का नाही. आता सगळे आपल्या सोबत आहेत. इकडे सगळे सोबत आहेत पोरं. तर जाऊन तिकडे खेळूया मस्तपैकी. जोश होती एकदम. रोमन 2147 टीमचं नाव मोठं करूया कोकणात. एवढं चालून उंटाला तहान लागले. तो उंट पाणी पिते तिथं. एका वाटल्यावर भागवायला घेतलं सगळ्यांना. हा उंटाचं झालंय पिऊन. हे उंटा किती पाणी पितो. त्याच्यावरती किनलीची बाटली फ्री इकडे घ्यायला वरती कडे दाखव घेऊन चालेल. इथं ठेव ना किनलीची बाटला सोडा चला फ्री. काहीतरी घे सध्या खायला नाही तर मग निघू. अशा प्रकारे पहिली मॅच लागलेली. टॉस पण उडलेला आणि आमची ते पहिली बॅटिंग आलेली आहे. आम्ही टॉस हारलेलो आहे. तर ही घाण गेलेली तर टॉस उडाली तर हारून आली. तर आमच्या आता पहिली बॅटिंग आलेली आहे. त्यांना चेसिंग करायला चान्स द्यायचा आहे. बघू आता पहिली बॅटिंग कशी होते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला बॉलिंग पण दाखवतो आम्ही. नक्की जिंकू काय टेन्शन नाही. पाहिलं याला काय डॉक्टरला वाटत दिला. हारू नाही तर जिंकू पण काहीतरी करून नाही तर तेव्हा आम्ही चिकू. देवाला चिपळूणचे चिकू. बॅट्समन तयारी का दीपक देवचंद्र राठोड आणि दर्शन पाटील इकडे. बघूया आता बॅटिंग साठी दोन्ही आमचे फलंदाज सज्ज झालेले आहेत. बघूया बॅटिंग. सलामीचे फलंदाज इकडे ग्राउंड मध्ये उतरलेले आहेत. पाहायला नोटीस सांगायचं होता. आत्ता मात्र सुरेख फटका मारावा लागेल आणि हे 4 धावा. किती गरज नाही फलंदाजी पाहायला मिळते. पाहूया आपल्या संघासाठी 69 किती धावा गोळा करतो. 8 चौकार खलखलीत चौकार पाहायला मिळतो. चेंडू मात्र आत्ता मात्र सुरेख असा आहे चौकार आपल्या संघासाठी. सुरेख असा लेग साईड बाद म्हणून उद्ध्वस्त करतो आणि त्यावेळी आत्ता मात्र सुरेख असा आणि सुरेख असा कट करून नामांत दोन्ही संघ आहेत. अतिशय सुरेख असा स्केल मारतो आणि चेंडू जातो. पाहूया थोडीशी जरा बॉलिंगमध्ये चुकामुक झाल्यामुळे मॅच आम्ही हारलेलो आहे. बॅटिंग एकदम परफेक्ट झाली. 4 ओव्हरमध्ये आम्ही काहीतरी 80-90 रन मारलेले. पण जरा ते नो बी कारण इकडची आम्हाला सवय नाही एवढी बॉलिंग टाकायची. कारण ह्यांच्या ते नियम पाय उचली नाही आहे. अशा भरपूर काय काय नियम यांचे ते वेगळे आहेत. ते आम्हाला काही जमले नाहीत. पाय बी उचलले गेले आमच्या बॉलरचे. थोडी चुकामुक झाली तर आम्ही परत खेळणार आहोत. त्यासाठी फुल प्रॅक्टिस बिक्टिस तर आहे. तर आता समजलं आमच्यासाठी म्हणजे काय नियम आहेत. तर तुम्हाला आता परत पुढच्या मॅचला रिएंट्रीमध्ये आम्ही दिसूच आणि तेव्हा नक्की जिंकू. पुढे तर टीम मिटिंग घेताना पोरं आता थोडे आराम करतो. इकडे बच्चे इथे स्थगित बॉलर जरा मार खाताना थोडीशी जरा चुकामुक होते कधी कधी बॉलरकडे. जरा यांचे नियम वेगळे असताना आमच्या बॉलरला काय जमलं नाही. आमच्या काय कुठल्या बॉलरला जमलं नसतं आमच्या इथल्या. थोडी जरा चुकामुक झाली आमच्या बॉलरकडून. त्यांचे नियम जरा वेगळेच आहेत. खरंच नियम वेगळे आहेत त्यांचे. पाय उचली नाहीये. नो बॉलला बाहेर मारला तर आउट येतं असतं पण पाय उचली जरा त्याच्यामुळे जमलं नाही. कारण आमचे बॉलर प्रत्येक बॉलिंगला पाय उचलतात.
यायला हारले बिरले काय मस्त करतो तरी 22 मारल्या 5 बॉल 22. नक्कीच आम्ही 4 ओव्हरमध्ये त्यांचा 80-90 रन त्यांना मारलेले होते. आम्ही किती मारलेले रे? 81 रन मारले त्यांना 4 ओव्हरमध्ये. तर जरा चूक झाली थोडीशी, होते कधी ना कधी. आता परत टीम मिटिंग घेऊन थोडी परत एंट्री टाकू आम्ही. आणि मग बॅटिंग साठी आलो होतो आणि आम्ही 100% दिला. आम्ही मन सोबत बॅटिंग 5 बॉल खेळलोय. माझा मित्र 18 बॉल खेळलाय. त्याला खूप बरं वाटत असेल. 50 मारलेत. खूप छान खेळलाय तो. आम्हाला खूप बरं वाटतं. नुसत्या चौक्या मारत तुम्ही जसे काही व्हिडिओ मध्ये तर बघितलाच. तुम्ही बॅटिंग बघितली कशी चालू होती. उरली सुरली इज्जत आम्ही कशी बशी सावरत आम्ही कोपऱ्यात आता घरामध्ये येऊन झोपलेलो आहे. आता आम्हाला बरं वाटतंय. थोडी जरा टीम मिटिंग घेऊन परत आम्ही खेळायला जाऊ. परत एंट्री टाकून तेव्हा नक्कीच आमच्या आधारस्तंभांनी आम्हाला आर्थिक पैशांची आम्हाला गरज पोचवावी. पण त्या आधार स्तंभांना आपण अपलोड केल्यावर त्यांना समजेल. आपण जेव्हा इथून जाऊ तेव्हा त्यांना समजेल ना की आपण त्यांच्या ते आपले आधार मी स्तंभ आता आहेत ते. ग्रुपवरती मेसेज टाकतो. पैसे मागून घेतो. सूरज पाटील रोमन किंगचे अध्यक्ष ते आम्हाला मदत करतील ना. खजिनदार. आणि हा तुम्ही नाव ठेवा याच्यामध्ये ब्लॉग मध्ये हा नाव दिसला पाहिजे. ओके. सूरज पाटील ब्रॅकेट मध्ये आटाळी उपाध्यक्ष दक्ष काय असेल खजिनदार बिजिनदार सगळं तुला तीन आधारस्तंभ यांना मी मेसेज टाकतो मेन्शन करून. रोशन पाटील, दीपक खडे आणि अमोल अटोड. तर जशी आम्हाला पैशांची आर्थिक सुविधा जी आमची गरज पुरवली जाईल तसेच आम्ही तिथं परत एंट्री करणार. आणि परत आम्ही तिथं झुकेगा नाही चला धर रोमन निसा धरता. पैसे मागवलेले आपले लवकर दे. जसं की तुम्हाला प्लॅनिंग आता समजलेलीच आहे अर्धी थोडीशी. तर आम्ही आमच्या आधार स्तंभांकडे आता थोडासा आधार मागत आहोत. तर आता भेटू तुम्हाला थोड्या वेळाने ग्राउंडवर. नाही तर काहीतरी जरा त्यांना आराम करू. जरा काहीतरी खावी. भूक लागली असेल कोणाला. भूक लागली तुला? तरी आम्ही पहिल्या राऊंड हारल्यानंतर आम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा एंट्री टाकण्यासाठी आर्थिक गरजेची आवश्यकता आहे. तरी आपले ग्रुपचे आधारस्तंभ श्री रोशन पाटील, दीपक खाडे आणि अमोल अटोड यांनी आम्हाला जमेल तेवढे आर्थिक आम्हाला मदत हवी आहे आणि ती तुम्ही पुरवावी अशी आमची नम्र विनंती आहे. तरी लवकर जीपे मारावे. धन्यवाद. 800 रुपये आमची घाण घातली हो बॉलरने. बाकी काय नाही. बॉलरने घाणबिन काय नाही घातली. आम्हाला यांचे नियम जमले नाहीत. बॉलर घाणबिन नाही. बॉलर एकदम परफेक्ट आहेत. बॉलरची तरी परफेक्ट बॉलिंग पडली नाही यांच्या नियममुळे. पडली असते तर यांना आम्ही ऐकतोय काय. मग नवीन नियम आहे. पहिल्यांदा खेळतोय बाबा पाय उचलल्यावरती. काय कसं बरोबर आहे का नाही? नियम नाही जमत. कधी कधी गोष्टी काही जमत नाहीत माणसाला. जरा वेळ लागतो शिकायला. त्यात काय तेवढा टॉस हारून आला. अरे पहिले शिकलेलो पण तो समोरचा बोलतो मला माहितीच नाही फोटो काढतोय बोलतो. भेटू नाही तर काहीतरी काय नाही चालूच राहील. आता थोडस जरा आराम करतो. एवढा मोठा तुम्ही मेसेज तुम्ही बघू शकता. आमच्या आधार स्तंभांसाठी किती मोठा रिचार्ज, किती मोठा मेसेज आहे. थांब ना मेसेज बघून. पोरांना भरपूर झोपा आल्यामुळे पोरं अजून इथंच आहेत. तर यांचं मन आहे का नको द्या इंटऱ्या आता क्रिकेट खेळायची इच्छा नाही थोडी पोरांची. आता मस्त हेल्प घेऊया. बॉलिंग घेऊया. माझं चिकन खाऊया. आज संकेत त्यातला काही नाही परंतु आम्ही बाहेर आलोय. त्यामुळे आम्ही आज देवबाप्पांना आम्ही हात जोडून आज माफी मागतो आणि आम्ही आज चालू करणार आहे मॅच आमच्या संध्याकाळच्या. तरी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावे. सहकार्य करा. क्रिकेट खेळायची इच्छा जराशी हे झाली. कारण इथे जरा नियमच वेगळे आहेत. नाही जमत आहे त्यांचे नियम. कारण यांचे नियम जामच वेगळे. आम्ही जे खेळतो मुंबईला ते आणि यांचे नियम भरपूर वेगळे आहेत. त्यामुळं नाही इच्छा परत. मग नियम आहे. ऐकलं तुम्ही? ड्रेस पीसवाले बघा इथं झोपलाय. ड्रेस पीसवाले. परत बोल ना. बोल ना. एक केसांवर भांडी. तुम्हाला आता काय तुम्हाला ड्रेस पीस केसावर भांडी काय हवं असेल तर आपले मित्र राज पाटील यांना तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळून जाईल. धन्यवाद. थोड्या वेगळ्या मॅच आम्ही ऑर्गनाईज केलेल्या आहेत. कमिटी पण आम्हीच, खेळाडू पण आम्हीच आणि त्यामध्ये आम्हीच खूप छान खेळणार आहे. ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला आम्ही दाखवतो आणि त्यामध्ये जिंकणार पण आम्हीच आहे. पूर्ण मॅच फिक्सिंग केलेल्या सगळ्या. ही गोष्ट खरी आहे. तुम्हाला भेटतो आम्ही संध्याकाळच्या
चिकन सेंटरला. आणि इकडे चिकनचा तुम्ही भाव बघू शकता, 180 रुपये किलो आहे. तरी आपले मित्र इथं सिद्धेश किती चिकन घ्यायचं आपल्याला? 2 किलो. तर बघू शकता तुम्ही आता 2 किलो चिकन आपला कापलेलं आहे. कापायला घेतले का हो? हां, मग आपल्याला मस्त फ्रेश घ्या का एकदम. हां, ते तो चिकन सेंटरचं नाव बघू तुम्ही, FK चिकन सेंटर. आज तुम्ही बघू शकता आमची संध्याकाळची तयारी चालू आहे, पूर्ण चटरपटर, चिप्स वगैरे, पूर्ण शॉपिंग केलेली आहे आम्ही संध्याकाळची. या खायला तुम्ही पण पूर्वतयारी. आणि इथं शॉपिंग करून लगेच आम्ही लिंबू सरबत पण सांगितलेलं आहे. बघू शकता आम्ही तर सामान आणायला गेलतोच, पण पोरांनी आमच्या पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. कांदे पिंदे कापतोय. ब्लॉगर स्वतः झोपलाय. आणि कांदे कापणारा एकच माझा मित्र प्रथमेश चव्हाण. तर जसं की तुम्ही आता बघितलं, आमच्या एक दुसरा कॉन्टेंट क्रिएटर दर्शन पाटील यांनी चांगला एकदम ब्लॉग शूट केलेला आहे. मस्त शूट केला, कारण मी त्यावेळी त्यांच्यासोबत गेलो नव्हतो, कारण ते 3 जण चाललेले सामान आणायला. मग ते बोलले की आम्ही 3 जाऊन येतो. मी त्यांना बोललो मोबाईल घेऊन जा, तुम्ही तिकडे शूट करा काहीतरी. तर त्यांनी मस्त शूट केलेलं आहे. तर तुम्ही जसं की तुम्ही बघितलंच. आता पुढची शूटिंग तुम्हाला दाखवतो मी. इथं मस्त जागा आता साफ करायला घेतलेली आहे. एकदम आमच्या इथं रात्रीचा एकदम थंडा बिंडा पार्टी, चिकन बिकन पूर्ण आणलं आहे. ते तुम्ही बघू शकता, त्याचं पूर्ण पार्टीचा प्लॅन आहे. इथं जागा एकदम पद्धतशीर, एकदम पूर्ण मोकळा वावर आहे साईडला. काय झाडी, काय डोंगर, काय नद्या, सगळंच एकदम भारी आहे. सगळं भारी, फक्त आमच्याकडे 50 खोके नाही. सगळं एकदम ओके, फक्त आमच्याकडे नाही 50 खोके. आणि इथं सिद्धेशांची विहीर पर्सनल त्यांच्या घराण्यांची, तुम्ही इथं विहीर बघू शकता. विहिरीमध्ये पूर्ण आटलेली आहे विहीर, काहीच पाणी नाही विहिरीला. आणि इथं काटा बिटा इथं पूर्ण बेकार आहे. इथं आता पोरं जागेचा शोध लावतायत. सुक्या चिकनला काढून ठेवा साईडला. आता जागा इथं चांगली मस्त साफबीप करून मग रात्री थोड्या वेळाने सगळं झालं की बसायला येऊ आम्ही. नाही रशेवाला काय बोलतो आशा बाकी? सुकवाला. सॉरी आशिष मित्रा, कॅमेराच झाली कॅमेरा तुझ्या तुला नाही त्या विहिरीमध्ये फेकला ना आम्ही. भाजी बनवायची आहे, त्याच्यात तुझा कॅमेरा भेटवीन. तू कॅमेरा पेटवशील, तुला ती साईडला विहीर दिसते का? इथं भाजी बनवायची, डायरेक्ट पलटीवर त्या विहिरीमध्ये तुला लायटर आणलेला आहे आम्ही. तिथं आता फाटी गोला करायचे, थोडा बारीक पेंट आहे तिथं, फाटी जमा करून ठेवलेला आहे तिथं, दाखवू शकतो तू. दर्शन अलग. आणि त्या अशा प्रकारे इकडे चूल पेटलेली आहे रात्रीच्या प्रोग्रामची. मस्त याच्यावरती चिकन बिकन आता तयारी. इथे प्रथमेश आणि इकडे दीपक 2 जण इकडे तयारी करताना एकदम शेफ मास्टर एकदम. आणि ते आमचे इथं काही प्लेयर काहीतरी टाइमपास करायला बसले, ते पण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथं काय चालू आहे यांचा. इथं मेंढीकोट खेळतात, मेंढीकोट झालं यांचं, संपला खेळा मेंढीकोट. आम्ही चाललो बनवायला, तयार झालेले कांदा बिंदा कापून बिपून.
चिकन शिजता एक आपला फेमडेकर दर्शन पाटील, जसं की तुम्ही त्याला मगाशी बघितलं तो तिथं फेम गेला आलेला, पण तेव्हा आमचा व्हिडिओ बंद असल्या कारणाने तो तिथून परत निघून गेला. जर का चालू असं व्हिडिओ थांबला असतं तिचं. पाहू शकता आपला विषय. हा तुम्ही कुठला गेम खेळता जरा मला सांगाल का तुमच्या गेमचं नाव? आम्ही गुलामचोर खेळतो. गुलामचोर खेळताय का तुम्ही? आपल्याला ते आकाशवर आज आले. मग कुकिंगच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. आणि हा इथे दुसरा कुक प्रथमेश चव्हाण आणि हा आमचा हेल्पर बॉय टोमॅटो कांदे बिंदे देणारा. दिल्याबद्दल एवढ्या दिवसातून एवढ्या इथं तिची सवय नव्हती तुला. डोळ्या भरून आल्यात बघून घ्या पाणी माझ्या डोळ्यात. माझे डोळे भरून आले तुम्ही बघू शकता इकडे. खूप डोळे भरून आलेत माझ्या मित्राला तुम्ही एवढे चांगले शब्द बोलले. मनापासून आभार तुमचे. धन्यवाद. आता चिकन टाकलंय शिजवायला मस्त पैकी. तर शिजलं की तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला टेस्ट पण सांगू कशी आहे. मग आपल्या दोन एकदम भारी शेफ लोकांनी एकदम आपलं चिकन बनवलेलं आहे. तर कसं होईल तुम्हाला दाखवतो मी एकदम. जे कधी काय बनवत नाही, फक्त असं बाहेर गेल्यावरती ते एक्सपेरिमेंट करतात. पण याच्यामध्ये मजा असते. बाहेर पोरं गेले का तिथे काहीतरी असं नियोजन ठरलं का बाबा चिकन बनवायचं, हे बनवायचं ते बनवायचं, तेव्हाच भारी होतं. तुम्ही असं घरामध्ये बनवून खाल्लं ती तुम्हाला मजा येणार नाही. ती तुम्हाला वाईब येणार नाही का पोरामध्ये बसलो तेव्हा ती मजा येणार तरी नाही. आम्ही आमचा एक स्पेशल कुक ठेवलेला आहे. तो इथे काही आलेला नाहीये. विनीत पाटीलचं नाव आहे. उर्फ बबल्या. तो असतं तर आम्हाला काही टेन्शन नसतं. हे सगळं काम कारभार त्याच्या खांद्यावरती असतं आणि आम्ही एन्जॉय करत असतो. आता तो नसल्या कारणाने सर्व काय आमच्यावरती आलेलं आहे. आणि इकडे आता आम्हाला समजतंय का त्याला किती काय काम आणि काय सहन करावं लागतंय. अक्षरशः डोळ्याची पूर्ण जळजळ होते. त्याची कमी वाटते काय वारंवार. आता तुम्हाला आम्ही गॅसवरती करणार होतो, पण ही जी चुलीवरची मजा आहे ना ती गॅसवरती मिळणार नाही. दर्शननी चिकन टेस्ट केलेलं आहे. कसं आलंय दर्शन? ग्रेव्ही कशी आली? आपल्या किती नंबर देणार? आपल्या भाषेत सांगू कुक लोकांना दिला तू सांग. 10 पैकी किती? मस्त झाले ग्रेव्ही. एक नंबर बनवलं. आम्ही दोघे होतो इकडे, प्रथमेश आणि मी. थोडं फक्त जरा चिकन थोडंसं एकदम नॉर्मल शिजत, बाकी एकदम नॉर्मल. बाकी सगळं एकदम ग्रेव्ही बी पूर्ण परफेक्ट झालेले. विनीत नसल्या कारणाने इकडे ते अंगावर त्यांचं वजन पडलं होतं, पण ते आम्ही पेललंय. आम्ही ते वजन आम्ही नीट झेललंय. ते कॅश धरले मी ओरममध्ये काय कॅश नीट धरत नाही. कॅश सुटत माझ्याकडून वरच्या हाईटच्या. आणि आम्ही बरोबर कॅश धरलाय. आम्ही बरोबर पकडलंय. थोडीशी शिजायची वाट बघूया फक्त. शिजल्यावरती आम्ही आमच्या तयारीला लागू. ती तुम्हाला तयारी दाखवूच पुढची. आता आम्ही कशी ते काय. झाकण थोडंसं झाकण ठेव. आता थोडं शिजू द्या. हा चिकन शिजून आता सगळी तयारी करून पोरं निघालेले आहेत. सगळं सामान घेऊन पुढच्या वाटचालीसाठी. म्हणजे तिथं जिथं बसायचं मग तिथं तुम्हाला जागा दाखवली आम्ही. त्या ठिकाणी जाणार आहोत आम्ही आता पार्टी करायला. ही नॉर्मल अशी पार्टी. दर्शन पाटील कोण माझी झोपतं काय माहिती आम्हाला. हे कोण आहे? हे भाऊ हे पण आम्ही तुला काय विचारलं नाही. तू कशाला आम्हाला सांगतो तिकडे जा? हे भाऊ कुठला आहे तू? ए कोकणातले कुठल्या धुळ्याचा आहे का रे तू? एका शेंदुर्णीचा आहे तू टमटमवाला. धुळ्याचा आहे का भाऊ तू? किती पिले? त्याची पाणी. अरे रात्र अजून नाही झाली भाऊ. आता सकाळ होते. ए भाऊ धुळ्याचा आहे का तू? धुळ्याचा आहे मग इथं काय करतोय तू? धुळ्याचा आहे मग गणपतीपुळेला जा ना. इथं काय थांबला तू? ए शेंदुर्णीच्या टमटमवाल्या उठ. बाबा चला बरं चालतंय बाबा. थँक्यू बरं का. आता बाबाला पण इंटरेस्ट आलाय आमच्यामध्ये. तर आमच्यासोबत आले बाबा पण. भाऊ बोलतो मला भूक लागली, मला काहीतरी खायला द्या. बाबासाठी आम्ही स्प्राईटच्या 2 बाटल्या घेतल्या. एकदा थम्सअपची बाटली कचकन आणि पुढच्या हातात स्प्राईटची बाटली. स्प्राईट ग्लास बी आहेत, पाणी बी आहे. आणि इकडे 9 पोरांची टोळी इकडे मस्त वेगळे बसलेले असताना हे तुम्ही बघू शकता. माननीय श्री पूज्य गुरुजन वर्ग आणि इकडे जमलेल्या माझ्या ताटबिटा सजवायला घेतले. कांदा तो वेफर ते इथं दर्शनी सजवायला घेतलेले. कुरमुरे मुरमुरा मूग डाळ शेंगदाणे आणि इकडं मुरमुरा आहे ना तो. यो चिकन मस्त वेगळी बनलेला एकदम शेफ मास्टरने आपल्या बनवलेल्या दोघांनी. चिकन इकडे आम्ही मस्तपैकी मग टेस्ट करून झालेला होता आमच्या दोघांचा. पण बाकीच्या नेहमी टेस्ट नाही केला. त्यांना वास एवढा भारी वास सुटला इथं काय बोलू शकता तुम्ही. वास बघा. वास तुम्हाला आला का सगळ्यांना? एक नंबर भाऊ. मग तुम्हाला काय वाटतं वासवला लगेच संपर्क चिकन? नंबर मला तर वाटतं खूप भारी बंदा असेल. हां आणि त्यात मेहनत पण तशी घेतलेली आहे. हां मेहनत तर घेतलेलीच आहे. दीपक भाऊंनी प्रथमेश भाऊनी दोघांनी. फेमडेकर प्रथमेश.
पार्टी बिर्टी झालेले सगळ्यांचे. आता चाललो आम्ही परत घरी. जसं की तुम्ही बघितलं तर आता काही दिसत नाही. पार्टी झाली सगळ्यांची बघा. सगळे आता घरी निघाले. राहिले तो बाकीचा काही दिसत नाही रे पुढं. बाबा हे कोण आहे? कोण आहे? अरे मगाचाच बाबा यो हे बाबा मगाशी झोपलेला आहे. उभा कसा काय? हे काय आला? 15वाला फुगा मारलेला काय बाबा तुम्ही? धुलेचा बाबा आहे ना? धुऱ्याचा बाबा हा नक्की तिकडे का? तिकडे नक्की का? तिकडे चालेल ना तिकडे जाऊ ना. हो मग तुम्ही तिकडे का चालले बाबा? बाबा तिकडे काय नाही बाबा. बाबा सॉरी बाबा. बाबा आले. बाबा सुसर पळाला. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. घरी आलो आता. सगळे जेवायला बसल्यात. पोट भरून सगळ्यांची झोपायची तयारी. सकाळी 9 वाजता निघायचं आहे आम्हाला. नाम घ्या श्री हरीचे. बाबांना जेवायला नाही भेटलं तर बाबा तुम्ही तर कसे खायला जेवायला? आता बाबांना मला भूक लागली. तुम्ही मला बोलवलं, जेवायला दिलं. तुमच्या मनापासून आभार. जेवतो मी आता. तुम्ही इथं बघू शकता चिकन आता पद्धतशीर झालेलं आहे. आता मी स्वाद घेतो. कसं झालंय? चिकन मस्त झाले. तर आता सकाळी आम्हाला 9 वाजता निघायचं आहे घरी. तर आता सगळे पोरं जेवायला बसलेत आणि आता सगळ्यांच्या झोपायच्या तयाऱ्या लवकरच चालू होतील. 5 वाजता मॅच आहे आमची. कुठं? मार्शल वाटा त्यांची बॉलिंग प्रॅक्टिस आहे तिकडे. खाल्यानंतर माझे मित्र काशा राज पाटील 39 रन खाऊन जे पराक्रम लढवलेला आहे हा तो खूप एकदम आश्चर्यजनक होता. पण तो आम्ही पचवून घेतलाय. एवढा मोठा विष पचवून घेण्याची ताकद आमच्यामध्ये नव्हती तरी तो आम्ही आज लिंबू पचवून घेतलेला आहे. तर त्यांची प्रॅक्टिसला आम्ही त्यांचा मान सन्मान देऊन त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या वेळी त्यांनी 39चे कधी ते 55 रनावरती येतील अशा आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि पुढच्या वेळी येऊ नका. पुढच्या वेळी येऊ नका इथं. तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. आपले मित्र आटाईमधले जय शिंदुरकर यांच्या नावावरती आजपर्यंतचा एक रेकॉर्ड होता मोठा. 1 ओव्हरमध्ये 28 रन खाण्याचा. तो पराक्रम माझ्या मित्राने तोडलेला आहे. आशिष राज पाटील उर्फ काशा यांनी एका ओव्हरीमध्ये 39 रन आलेले आहेत. आणि जय शिंदुरकर यांच्या नावावरती गिनीज बुक मध्ये जो रेकॉर्ड होता 1 ओव्हरमध्ये 28 रनांचा तो त्यांनी आज तोडून दाखवलेला आहे. तरी आम्ही यांचे मनापासून आभार मानतो. तर त्यांनी इकडे एवढ्याला आम्हाला चिपळूणला आणलं ना आमची पुन्हा इकडे इथं घालवली. आणि मावशी आमच्या आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करणार आहे. ते पण हसतायत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही आता चिपळूण स्टेशनला. सगळ्यांची घरी जायची तयारी चालू आहे. तर रात्री जेवून सगळ्यांना भरपूर आळस भरलेला. भरपूर सगळ्यांना झोपा आलेला. तर आम्ही काल रात्री झोपून गेलो. जास्त काय तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर आम्ही आता घरी जायला निघालेलो आहे. खूप उशिरापर्यंत मॅची चालल्या त्या कारणाने आम्ही घरी खूप लेट गेलो. 1:30 वाजता. आता आम्ही झोपलो आणि सकाळी आम्ही परत 6:30-7ला उठलोय. आता आम्ही आंघोळ पाणी करून आम्ही आता निघालो तिकीट काढायला. 9 वाजताची ट्रेन आहे चिपळूण स्टेशनला मत्स्यगंधामधून. ती पण लेट. सॉरी मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस. त्या गाडीने आम्ही आता घरी चाललो आहे. ती पण लेट आहे. ती पण ट्रेन लेट आहे. आता किती वेळ लेट आहे काय माहिती. 9:32चा टायमिंग आहे. तुम्ही तर बघू शकता. बघा ही पहिलीच गाडी आहे मंगलाद्वीप एक्सप्रेस. हे आहे चिपळूण स्टेशन. आमच्या आता गाडी येईल 9 वाजता इकडे. तर आम्ही आता रजा घेतो तुमची. तिकीट काढून आता पोरं गेले तिकीट काढायला. आता ट्रेन आली की आम्ही आमचा रस्ता पकडू आणि घरी जाऊ. तर एकंदरीत एवढंच होतं. ब्लॉग तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, सगळंच करा. तोपर्यंत आम्ही भेटू तुम्हाला अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आम्ही येतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असं एक नवीन कंटेंट घेऊन भेटू आम्ही. तोपर्यंत आम्ही येतो सगळे. टाटा बाय बाय. काही कारणाने इकडे ब्लॉगचा एंड झाला नसल्या कारणाने तुम्ही इकडे बघू शकता. इथे ट्रेनमध्ये पण एवढी गर्दी असून पण इकडे भरपूर पत्ते घ्यायची जीत काय यांची हारत नाही आहे झाली. तुम्ही बघू शकता ते खेळाचं स्टेशन आलेलं आहे.
सतरा वेळेला का नाही एक जागी उभं बसवलं. बघू शकता तुम्ही पट्ट्यांची खेळण्याची जिद भरपूर चालू आहे पोरांची. आता खेळ आल्यावरती यांचा बाजार उठला कारण की प्लॅटफॉर्म या साईडला आलेला आहे त्यामुळे आमचा डबल गेम असतो. डबल गेम बसत स्ट्रगल दाखवतो तुमचा. आमचा किती आहे आता काय तुम्हाला एक बोल आता काय करू टाइमपास काय करू काहीच करू शकत नाही. डायरेक्ट कल्याण. तुम्हाला एक सीन दाखवतो महाड सोडायला तासगाव नंतर तुम्हाला गाव दाखवतो. तुम्ही एकदम भारी तुम्हाला व्ह्यू मध्ये दाखवतो एकदम. आमचे शेड बघा कसे बसलेले आहेत दोघं तिकडे. सांगूची लगेच झालेला आहे. तर आम्ही येतो परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.